दुचाकीवर धडक कारवाई, पण अवैध प्रवासी वाहतुकीला मोकळं रान का? किल्ले धारूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही कट्टा आणि किल्ले धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहनावर कारवाई सुरू आहे. नियम मोडणाऱ्यावर कारवाई होणं आवश्यक आहे, त्यांचे स्वागतही केले पाहिजे. मात्र याच ठिकाणाहून काही अंतरावर प्रवासी वाहतूक नियम उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का काहींना वेगळी वागणूक दिली जात आहे? बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य चौकशी करावी. जर संबंधित कर्मचाऱ्याकडून दुर्लक्ष झाले असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांची आहे. परंतु दुर्लक्ष म्हणता येत नाही. त्यांच्या समोरच ही प्रवासी वाहतूक भरली जात आहे, त्यांच्या पाठीमागेच ती वाहन भरले जाताना हे पाहत आहेत. मग याकडे दुर्लक्ष व मोटरसायकलवरच कारवाई का होत आहे, याची चर्चा आज जोरदार रंगत आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या गोष्टीकडे पाहू शकतात. ते पाठीमागे वाहन भरले जात आहेत, ते पोलीसवाले ते पाहत पण आहेत की प्रवासी वाहतूक भरली जात आहे, परंतु त्याच्यावर कारवाई न करता मोटरसायकलवरती कारवाई होत आहेत. या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होत आहे, मान्य आहे, परंतु कारवाई सर्वांवरच सारखी करावी. या वाहनावर पण व्हावी व या वाहनावर पण व्हावी. प्रवासी वाहतूक असेल तर नक्कीच करा. मोटरसायकल नंबर प्लेट नसेल, त्याच्यामध्ये कमतरता असेल, काही लायसन नसतील तर कारवाईला अपेक्षित आहे, त्याचंही स्वागत आहे. परंतु अवैध प्रवासी वाहतुकीला तुम्ही मोकळं सोडता. उद्या जर भविष्यामध्ये जर मोठा अपघात झाला तर यास कोण जबाबदार आहे? आपण खुलेआम प्रवासी वाहतुकीला मोकळीक देता व मोटरसायकलवर कारवाई करता. कारवाई सर्वांवरच करा.